नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जंक्शन या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, घरकुल योजनेमध्ये तुम्हाला दुसरा हप्ता जो 70,000 रुपयांचा आहे, हा हप्ता कशा पद्धतीने घेता येईल याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ सर्वात आधी पाहायला मिळतील। तर मित्रांनो, भरपूर अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 15,000 रुपयांचा जो पहिला हप्ता आहे, हा हप्ता जमा झालेला आहे। आणि तुम्हाला या ठिकाणी वाटत असेल की मी जर घरकुल कंप्लीट करत गेलो तर त्या पद्धतीने माझ्या बँक खात्यामध्ये पुढील हप्ते ऑटोमॅटिक येत जाईल। तर मित्रांनो, हा गैरसमज तुमच्या मनातून काढून टाका। तुमच्या खात्यामध्ये ऑटोमॅटिक पैसे जमा करण्यात येणार नाहीत। तर मित्रांनो, तुम्हाला यासाठी काही प्रोसेस कंप्लीट करावी लागणार आहे। पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत अंतर्गत जेव्हा 15,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले होते, आता याला कोणतीही प्रोसेस करण्याची गरज नव्हती। परंतु तुम्हाला पुढील हप्ते मिळवण्यासाठी काही प्रोसेस करावी लागणार आहे। आता मित्रांनो, ती प्रोसेस म्हणजे तुम्हाला पंचायत समितीकडून मागणी करावी लागणार आहे। आणि त्या मागणीसाठी तुम्हाला 15,000 रुपयांमध्ये जेवढे बांधकाम तुम्ही तुमच्या घरकुलचं कंप्लीट केलेलं आहे आणि तुमच्या गावातील सरपंच असेल किंवा ग्रामसेवक असेल, त्यांना तुम्हाला ही माहिती द्यावी लागणार आहे। आणि त्यानंतरच तुम्हाला पंचायत समितीच्या माध्यमातून एक इंजिनियर पाहणी करायला येणार आहे। म्हणजेच तुमचं बांधकाम कुठपर्यंत पोहोचलंय हे पाहणी करायला तो इंजिनियर येणार आहे। आणि तो इंजिनियर पुढील हक्काच्या मागणीसाठी तुमच्याकडून एक फॉर्म भरून घेतो। तो फॉर्म म्हणजे 70,000 रुपये ज्या पद्धतीने ज्या स्टेपमध्ये तुमचं आता घरकुल कंप्लीट झालेला आहे, तो फोटो त्या इंजिनियर मार्फत काढून घेतला जातो। आणि त्यानंतर 15 ते 20 दिवसांमध्ये पुढील हप्त्याची रक्कम तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत असते। तर आता भरपूर असे लाभार्थी आहेत ज्यांचे 15,000 रुपये बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि ते पुढील हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत। तर मित्रांनो, पुढील हप्ता ऑटोमॅटिक तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही। त्यासाठी तुम्हाला काही प्रोसेस करावी लागणार आहे आणि ती प्रोसेस तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो। परत एकदा ध्यानात ठेवा, 15,000 रुपयांचा जो हप्ता आहे, हा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे। आणि पुढील जो हप्ता आहे, जर आपल्याला मागवायचा असेल तर कोणत्या पोझिशनमध्ये आपलं घरकुल आहे, म्हणजेच आपलं बांधकाम कुठपर्यंत आले, हे तुम्हाला संबंधित अधिकाऱ्याला दाखवावं लागणार आहे। तुम्हाला त्या फॉर्ममध्ये संपूर्ण माहिती सांगावी लागणार आहे। त्यानंतरच तुम्हाला जशा जशा पद्धतीने तुमचं घरकुल कंप्लीट होत जाईल, तशा तशा पद्धतीने तुम्हाला त्या हप्त्यांची मागणी करावी लागणार आहे। आणि त्यानंतरच तुम्हाला ते पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे, त्यामुळे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तसेच तुम्हाला आतापर्यंत घरकुल योजनेच्या किती हप्त्यांची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे, हे आम्हाला कमेंट करायला विसरू नका। आणि त्यासोबतच जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण सरकारच्या सर्व योजनांबद्दलचे अचूक अपडेट सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळत जाणार आहे। त्यामुळे मित्रांनो, सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा। तर मंडळी, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।